हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 97. विक्षेपी न विक्षिप्तः समाधौ न समाधिमान जाड्येपी न जडो धन्य पांडित्येपी न पंडितः. भावार्थ. ज्ञानी योगी विक्षेप निर्माण झाले तरी विक्षिप्त होत नाही, समाधीस्थ होत नाही, जडात असूनही जड असत नाही, पांडित्य असूनही पंडित असत नाही. मागील 2 श्लोकांप्रमाणेच येथेही अष्टावक्र मुनींनी ज्ञानी योग्यांची आणखी खास आणि विशेष अशी 4 लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे सर्वसामान्य जनात जशी दिसून येतात त्याच्या अगदी विरुद्ध अशी ज्ञानी योग्यात दिसून येतात. विक्षेप निर्माण झाले तरी विक्षिप्त होत नाही. माणसाला जीवनात संघर्ष हा करावा लागतोच. त्याला जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बाहेर वावर करताना अनेक आणि विविध प्रकारच्या मर्यादा सांभाळताना, कुटुंबातील मतभेद सावरताना, समाजातील भिन्न प्रकृतीच्या स्वभावांचा सामना करताना इत्यादींमुळे त्याची अगदी पुरती त्रेधा तिरपीट उडते. आयुष्य सरळ, साधे आणि सोपे नाही याची त्याला पदोपदी जाणीव होत असते. त्यातच महागाई, टंचाई, भ्रष्टाचार, स्पर्धा इत्यादी राक्षस त्याचा पार चक्काचूर करून टाकतात. एवढ्याने कमी झाले म्हणून त्याचे मन त्याला क्षणोक्षणी नाकी नऊ आणत असते. त्याच्या स्वतःच्याच मनाची चंचलता, भोगापवर्गता, अतृप्ती, हेकेखोर वृत्ती इत्यादींनी तर तो अगतिक होतो. अशा या विचित्र परिस्थितीत सर्वसामान्य जन विक्षिप्त होतो. तो त्रासतो आणि वैतागतो. तो चमत्कारिक वागतो. कितीही प्रामाणिकपणे कष्ट करून काम केले तरी अप्रामाणिकपणाला सलाम केल्याशिवाय कुठेही काम होत नाही. मूर्ख भोगतो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी. अशी ही अवस्था पाहून तो प्रसंगी अगतिकतेने असभ्य होतो, नको ते करतो, कायदा हातात घेतो. हातून प्रमाद होतात, भोगाने भोग वाढत जातात, जीवनाचा आणखीनच विचका होतो. ज्ञानी योगी अशाही परिस्थितीत विवेक, संयम आणि तारतम्य बाळगून असतो. तो शांत प्रशांत असतो. यातूनही काहीतरी चांगलेच होणार अशी त्याची श्रद्धा असते. हे सारे प्रारब्ध आहे, संचिताचे फळ आहे हे तो ओळखतो आणि प्राप्त परिस्थितीला तोंड देतो. यासाठी त्याला प्रभू नाम आवश्यक ते बळ देते. तो कधीही विक्षिप्त होत नाही, समाधीतही समाधीस्थ होत नाही. ज्ञानी योग्याचे हे खास असे लक्षण आहे. समाधीतही तो विलीन होत नाही. येथेही समाधी लागली तरी तो त्याही अवस्थेत साक्षीत्व सोडत नाही. ही उच्च अशी समाधी अवस्था आहे. आंबा खाताना त्याची चव आणि ती चव घेणारा या दोहोंना साक्षी राहायचे. तद्वत समाधीत देह आणि आत्मा यांचे पृथक्करण होते. ज्ञानी योगी अशा पायरीवर पोहोचलेला असतो की तो हे पृथक्करण साक्षीत्वाने अनुभवितो. तसे न झाल्यास विलीनीकरण होते. येथे सायुज्य मुक्ती प्राप्त होते. जडात असूनही जड असत नाही. ज्ञानी योगी भौतिकात जीवन जगत असतो. तो जड वस्तू जगताने वेढलेला असतो. भौतिक वस्तू जगताच्या वासना आणि कामनात त्याला सारख्या खुणावत असतात. भौतिक उपभोग त्याला सतत आकृष्ट करत असतात. इतकेच नव्हे तर गतसंचित संपुष्टात आणण्यासाठी तो भौतिक वस्तू जगत प्रत्यक्ष उपभोगत असतो. तरीही तो जडभाव सहज दूर सारून आपला साक्षी भाव सोडत नाही. तो जडात जड न होता सूक्ष्मात रत असतो. पांडित्य असूनही पंडित असत नाही. हे तर फार अभ्यास करण्यासारखे लक्षण आहे. जरा कोठे अध्यात्मावर एखादे व्याख्यान झाले, एखादा कोठे लेख छापून आला की असा स्वतःला साक्षात्कारी समजू लागतो. तो बेदिक्कत स्वानुभवाच्या कथा रचून सांगू लागतो. बिचारे सरळ स्वभावी लोक पाया पडू लागतात. हा मोठ्या तोंडाने आशीर्वादही देऊ लागतो.
म्हणूनच उपनिषदात सांगितले आहे की जो ज्ञान झाले आहे असे सांगतो तो महाअज्ञानी असतो. ज्ञानी योगी मौन असतो, तो स्वतःला पंडित समजत नाही. हरिओम.